हॅलो फ्रेंड, सासभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला भजे करून दाखवते. ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम तेल टाकलेलं आहे. ह्या भज्यांमध्ये मी सगळं सामान टाकलंय. हे जिरे, ओवा, थोडी हळद टाकायची. हळद जास्त टाकली की भजे काळे दिसते. मिरची आहे, लाल मिरची, काळा मसाला आहे थोडा टेस्टीसाठी, आणि हे मीठ टाकले. ह्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकले, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले, आणि खाली कांदे टाकले उभे चिरून. उभे चिरलेले कांदे. 1 कांदा आहे मोठा, त्याला मोकळं केले. आता हे असं करून ठेवायचं. ह्याला पाणी सुटते चांगलं. पाहिजे तर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, नाहीतर पाणी टाकायचं नाही. नाही पाणी टाकले की भजे खुसखुशीत होतात. आणखीन थोडं गरम करून तेल टाकायचं. आता ह्याला ना छान पाणी सुटतंय. असं हाताने मिक्स करून ठेवलं की, आणि भजे कुरकुरीत होतात. जास्त पाणी टाकायची गरज लागत नाही. पाणी सुटायला ह्याला मनानेच. भजे थोडे आहेत म्हणून 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसलं तर कॉर्नफ्लॉवर घाला. कॉर्नफ्लॉवर नसलं तर तुम्ही ज्वारीचं थोडं पीठ घाला, त्याच्याने पण छान होते बरं का. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकायला. फ्रेश कोथिंबीर आहे, धुवून चिरून घेतली बारीक करून. आता ह्याला 15 ते 20 मिनिट ठेवते मी. छान होते, ह्याला पाणी सुटते 15-20 मिनिट ठेवल्यानंतर. आणि भजे एकदम कुरकुरीत होते, खायला खूप टेस्टी होते. बटाट्याचं पण तुम्ही खीस करून असे भजी करू शकता. त्याचं पाणी काढायचं थोडं, आणि त्याच्यात सामान घालून सगळं ठेवायचं. हात भरलेत ना माझे. आता हे बघा, तेल गरम झाले. तेल थोडं टाकले, तळल्याला तेल परत कामाला येत नाही म्हणून. आता काही चांगलं ओलं झालं का. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. सोडा वगैरे नाही टाकत बरं का मी. थोडंसं पाणी टाकून थोडं पातळ करते, म्हणजे भजी चांगले होते. जास्त ओलं करायचं नाही. ह्याच्यामध्ये जितकं बसतंय ना पाणी, जितकं त्या भज्यामध्ये हे होतंय कांद्यामध्ये, तेवढंच पीठ बसवायचं. आता हे गरम केलेलं तेल थोडं टाकते ह्याच्यामध्ये. पण गरम तेल हाताने हलवायचं नाही बरं का. माझं जास्त कडक झालेलं नाही म्हणून मी हाताने हलवते. पण एखाद वेळेस हात भाजतील बरं का तुमचे. झाले गरम पण. आणि मीठ कसं आहे हे चव घ्यायची. त्याच्यामध्ये मीठ कसं आहे हे चव घ्यायची त्याची. आता बघा, हे मोकळं आहे ना. ह्याच्या असं मोकळेच भजे सोडायचे. जास्त त्याला दाटसर करायचं नाही. असं सोडायचे. सोडलं. म्हणजे थोडे करायले मी. माझ्याकडे खात नाही जास्त. हा सुरुवातीचा आमरस केला ना. माझ्याकडे पाचटमध्ये पिकलेले आंबे खाते, तर कार्पेटमध्ये पिकलेले आंबे खात नाही. म्हणून मग ते घरी आणून पिकवतो आम्ही आंबे, आणि परत मग आम्ही रस करतो. कार्पेटचा आंब्याचा रस करत नाही आम्ही. बाहेरचे असे कच्चे आंबे घेतो आणि पिकवून परत त्याचा रस करतो. हे बघा कसे मोकळे कसे छान होते बघा. आणि हे तेल थोडं आहे म्हणून ह्याच्यात 4-4 टाकायले मी. किती छान दिसायचं बघा, मोकळे आणि खूप खुसखुशीत छान होते बरं का. पण तळताना लक्ष द्यावं लागतंय, का तर जास्त बेसन पीठ नसतंय ना, तर जास्त क्रिस्पी करायचे नाही. लवकर काढायचे तेलातून. आपल्याला तळले असे वाटले तेलातून ते काढायचे. नाहीतर मग ते विरघळले तर चांगले बी लागत नाहीत, जास्त तळले तरी बी चांगले लागत नाहीत बरं का. बघा छान तळले आता हे. क्रिस्पी झालेत चांगले. जास्त तळायचं नाही आणि जास्त घट्ट पण करून टाकायचं नाही. असं मोकळं सोडायचं.
आता मोकळं कसं सोडतो आपण. जास्त घट्ट नाही हो का, असं मोकळा मोकळा भज्या करायचा आणि हो असं सोडायचं. खूप लवकर तळलं पण जाते आणि क्रिस्पी पण होते. किती छान दिसायला. पाणी टाकायचं नाही ना ह्याच्यामध्ये. कांद्यामध्ये मिक्स करून सगळं सामान टाकून अर्धा घंटा ठेवायचं. त्याला पाणी सुटतं, भजे छान होते. जास्त दाबायचं नाही, मोकळं मोकळं ठेवायचं. असं असं मोकळं ठेवायचं. जास्त दाबलं तर ते भजे कुरकुरीत लागत नाही. खूप मग ते खायला पीठ पीठ लागतं. खुसखुशी छान लागते भजे एकदम. आणि कांदे कांदे मस्त लागतात बघा एकदम. तेल पण जास्त लागत नाही ह्याला. सोडा वगैरे टाकायचा नाही बरं का. असं दाबायचं थोडं, नाहीतर ते निघतंय ना. पातळ भजी करून टाकायचे नाहीत. हे असे भजी खायला खूप छान लागतात. थोडं हाताला चिटकायला ना, टाकता येईना गेलं. त्याला जागाच नाही ना, एकच राहिला पण जागा नाही आहे आता त्याला टाकायला. आणि ह्याला हलवायचं नाही लवकर. छान तळायचं घ्या लहान गॅस करून. जास्त लहान पण नाही, जास्त मोठा पण नाही, मध्यम गॅसवर तळायचे. बघा किती खुसखुशीत, किती छान मोकळा मोकळा भजा झाला. जास्त गॅस मोठा केला तर ते जास्त चांगलं तळणार नाही, मध्ये आतून कच्चं लागलं. म्हणून हे असं ठेवायचं. माझी जरी सुक्या बेसनच्या भज्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. धन्यवाद. बघा हे माझं आज आमरसाचं ताट आहे. हे दुपुडी आहे, भात आहे, भाजी आहे केलेली, हे चिकाची पापडी आहे, ही बाजरीची पापडी, हे तांदळाची पापडी आहे, ही पण चिकाची पापडी आणि काही भजी. धन्यवाद.